नागपुर में वारकरी संप्रदाय पर की गई विवादित टिप्पणी को लेकर संत समाज और श्रद्धालुओं में भारी आक्रोश देखने को मिल रहा है। इस विषय पर आयोजित पत्र परिषद में हरिभक्त परायण श्रीराम पंत जोशी ने स्पष्ट कहा कि संत परंपरा का अपमान किसी भी परिस्थिति में सहन नहीं किया जाएगा। उन्होंने कहा कि इस प्रकार के बयान समाज में वैमनस्य फैलाते हैं और हमारी सांस्कृतिक एकता को कमजोर करते हैं। इस मामले में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार के बयान पर कड़ी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए वारकरी संप्रदाय ने उनसे तुरंत सार्वजनिक माफी की मांग की है। उन्होंने चेतावनी दी कि यदि जल्द माफी नहीं मांगी गई तो राज्य भर में व्यापक आंदोलन छेड़ा जाएगा। इसी मुद्दे को लेकर नागपुर में आज पत्र परिषद का आयोजन किया गया था, जिसमें वारकरी अनुयायी और संगठन के प्रतिनिधि शामिल हुए। प्रदर्शन के दौरान शरद पवार के खिलाफ अपना विरोध दर्ज कराया। संतों ने कहा कि वारकरी संप्रदाय महाराष्ट्र की गौरवशाली परंपरा का प्रतीक है और इस पर किसी भी प्रकार की अपमानजनक टिप्पणी बर्दाश्त नहीं की जाएगी। काही लोकांना असं बोलण्याची सवय असते, त्यांची ती सवय आहे, तर सवयीप्रमाणे ते बोलले। पण मध्यमांस खाणाऱ्या व्यक्तीने वारकरी संप्रदायाविषयी असं काही बोलावं हे अत्यंत निषिद्ध आहे। त्यांनी जे पुस्तक लिहिलं पुस्तकामध्ये ते त्यांनी लिखाण करून हे वक्तव्य केलेलं आहे। पुस्तकात काही लिहिलं जातं ताई, जे लिहिलं ते सत्य असं थोडी होतं काही। त्याला प्रमाण द्या ना काहीतरी। काय आतापर्यंत एका तरी संतांनी असा जातीभेद वाढवला। वर्णाश्रम धर्माचं पालन करत संतांनी संपूर्ण जाती एकत्र करण्याचा प्रयत्न केला। आम्ही विष्णुदास तैसे न हो याप्रमाणे महाराजांचे अनेक अभंग आहेत। तुम्ही कशा करता इथे आले असा जेव्हा प्रश्न त्यांना विचारला तर धर्मरक्षावयासाठी करण्यासाठी आम्हासी वाची बोलू वेदनेती करू संती केले ते। धर्माच्या करता आम्ही अवतरलो आहे आणि धर्माचं रक्षण करणं आमचा धर्म आहे अशा तऱ्हेचे महाराजांचे कितीतरी अभंग आहेत। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे पाखंडाचं जे व्यक्त केलं याचं खंडन करा असं महाराजांनीच आम्हाला आदेश देऊन ठेवला आहे। आणि घुसखोरी खूप वर्षापासून सुरू आहे असंही त्यांचं मत आहे। आता त्यांचा हा शोध आहे, त्यांना कधी कसा लागला आम्हाला कल्पना नाही, पण अशा तऱ्हेचं काही घडलेलं नाही आहे। घुसखोरी हा शब्दच इतका दुर्दैवी शब्द आहे वारकरी संप्रदायाकरता। आम्ही घुसखोरी करतो पण पांडुरंगा करता करतो, मंदिरात जाण्याकरता करतो, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरता करत नाही। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ हे महाराजांचं प्रमाण आहे। अशा तऱ्हेचा भेदाभेद करण्याचा संतांचा कोणताही उद्देश नव्हता, तो नाही आहे आणि पुढे राहणार नाही। पण वारकरी संप्रदायाचं जे भव्य रूप आहे हे काही लोकांना सहन होत नाही, त्यामुळे अशा तऱ्हेचे उद्गार ते काढत असतात। ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या वोट ठेवल्या गेला की घुसखोरी झालेली आहे, तर शरद पवारांच्या या वक्तव्यावरती तुमची भूमिका काय? त्याचा निषेधच करतो ना आम्ही, पण वयोमानाप्रमाणे कोणालाही कठोर बोलू नये। सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असं वेदवचन आहे। खरं बोला आणि ते प्रिय असेल असं बोला। म्हणून 84 वर्षाच्या व्यक्तीने अशा तऱ्हेचे वक्तव्य करू नये अशी त्यांना आम्ही एक प्रकारे सूचना देतो आहे। जर हे थांबलं नाही तर आम्हाला मोठ्या आंदोलनाचा पर्याय राहणार नाही शेवटी केल्याशिवाय। शरद पवार स्वतःला नास्तिक असं समोर देवावर विश्वास नाही आणि वारकरी संप्रदाय देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो, तरी शरद पवार देवावर विश्वास न ठेवणारे स्वतःला संबोधतात आणि वारकऱ्यांबद्दल असं वक्तव्य करतात। त्यांचं जे काही मत आहे हे संपूर्ण जगजाहीर आहे आधीपासून। आजचा प्रश्न नाही, याच्यापूर्वी पण त्यांनी अनेकदा संप्रदायावर वार करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते सर्व हल्ले संप्रदायाने परतवून लावले। आता जे 20 जणांची लिस्ट ते त्यांनी सादर केली आहे त्यामध्ये एवढे परमपवित्र जीवन जगणारे महात्मे आहेत। स्वामी गोविंददेव गिरी, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, वास्कर, औसेकर ही सगळी परंपरा पाळणारी आणि 14 पिढ्याची परंपरा आहे नाथांची, तुकोबांची, ज्ञानोबारायांची। माझ्या वडिलांची मेराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला घे असं देवाची त्यांना निवेदन दिलेलं आहे। अशा महापुरुषांनी केलेल्या संप्रदायाच्या एकंदर शुद्ध आचरणाचा जर निषेध होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही कोणती। वारकरी संप्रदाय नेहमीच शांततेच्या मार्गाने। पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं, घुसखोर हा शब्द वापरला। वारकरी संप्रदाय संस्कार देण्याचे काम करते आणि गावागावात आजही जाऊन पाहान तर सायंकाळी हरिपाठ होतो, हे वारकरी संप्रदायामुळे होतो आणि मुलांना सर्वांना संस्कार देण्याचे काम करते। अशा वारकरी संत लोकांना घुसखोर हा शब्द वापरणे याचा विश्व हिंदू परिषदतर्फे मी निषेध करतो। आणि जे 20 नावं त्यांनी काढले आहे, काय कॅटेगरी लावली त्यांना त्यांचंच माहिती, पण त्यांनी जर माफी मागितली नाही जाहीर वारकऱ्यांची तर वारकरी संतांसोबत विश्व हिंदू परिषद यासाठी रस्त्यावर उतरेल।
असं मी इथून तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो.